शहरवासियांनी आपल्या मूळ गावाची नाळ तोडू नये. प्रवीण दरेकर. शहरवासियांनी स्वतःच्या विकासासोबत गावच्याही विकासावर भर दिला पाहिजे. प्रवीण दरेकर. पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे भव्य सत्कार हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न. पोलादपूर मूळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासियांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावच्याही विकासाचा विचार करावा, असं प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर, आमदार, विधान परिषद अध्यक्ष, मुंबई बँक यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयोजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते. पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे रविवारी सायंकाळी प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री महाराष्ट्र आणि संतोष मेंढेकर उद्योजक यांचा नरवीर तानाजी मालुसरे आणि सिंहगडची ऐतिहासिक प्रतिमा आणि शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमास पोलादपूर तालुका रहिवासी संघ अध्यक्ष किसनजी भोसले, अरविंद चव्हाण कार्याध्यक्ष, सुनील कदम उपाध्यक्ष, राजेंद्र मोरे सचिव, सचिन पार्टे सहसचिव, ज्ञानेश्वर साळुंखे कोषाध्यक्ष, ज्ञानेश्वर साळुंखे खजिनदार, डॉक्टर खरोसे सहकोषाध्यक्ष, शंकर खरोसे हिशोबानी, लहोतेकर सह हिशेबानी, राजू कदम कार्यकारी प्रतिनिधी, पांडुरंग जगदाळे सल्लागार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की स्नेहसंमेलन हळदी कुंकू कार्यक्रम दरवर्षी घेतले पाहिजे, जेणेकरून कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होतो. तसेच ज्या मातीतून आपण आलो त्यासाठीही पुणे मुंबईकरांनी योगदान दिलं पाहिजे. आमदार निधीतून पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे भव्य कार्यालय बांधण्यासाठी उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन यावेळी दरेकर यांनी दिले. राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ म्हणाल्या की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. त्याच पद्धतीनं कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्याच्या मागेही महिलांचा हात असतो. तो आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित महिलांना पाहून दिसत आहे. महिला ज्याप्रमाणे हळदी कुंकू समारंभात एकत्रित येतात, अशाच पद्धतीनं महिला सक्षमीकरणासाठीही एकजूट होणं गरजेचं आहे. पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयोजित सत्कार समारंभ, स्नेहमिलन आणि हळदी कुंकू कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये सुमारे 4000 ते 4500 पोलादपूर वासी एकत्रित आले होते. यावेळी खेळ पैठणीचा घेण्यात आला. यामध्ये 20 महिलांना पैठणी भेट देण्यात आली. तसेच पोलादपूरची प्रसिद्ध नथ भेट देण्यात आली. यामध्ये सुमारे 68 गावातील नागरिक सहभागी झाले होते. तसेच सुनंदा उपाळे, आशा कदम, छाया भोसले, जयश्री मोरे, सुनंदा पवार या ज्येष्ठ महिलांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाबद्दल तुम्ही थोडंसं सांगा, कसं काय? पुण्यामध्ये राहणाऱ्या पोलादपूर वासियांच्या वतीनं आजचा हा स्नेह मेळावा आहे आणि तसं प्रत्येक वर्षी पोलादपूर पुणेवासी त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्नेहसंमेलन आपल्या कुटुंबासमवेत घेत असतात आणि त्यानिमित्तानं कामाधंद्यानिमित्त या ठिकाणी आलेला पोलादपूरचा रहिवासी कौटुंबिक वातावरणात या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करतात. मग वेगवेगळ्या महिलांसाठी कार्यक्रम असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सत्कार समारंभ असतात आणि एकंदर आपला जिव्हाळा त्या ठिकाणी ठेवण्यासाठी हा कार्यक्रम त्यांना उपयुक्त होतो. मग त्या ठिकाणी असणारा आपला पैठणीचा कार्यक्रम असो, यावर्षी तर त्यांनी जोरात कार्यक्रम घेतला आहे. म्हणजे आमच्या आमदार ज्या मंत्री झाल्यात या असतील, भरतशेठ असतील, माधुरीताई, मुरली मोहोळ या सगळ्यांचा सत्कार या निमित्तानं करून त्यांच्याशी पण एक कौटुंबिक नातं प्रस्थापित व्हावं आणि पुन्हा इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना त्यांची मदत, मार्गदर्शन आणि स्नेह मिळावा अशा प्रकारचा उद्देश यामागे असतो. आणि हे सर्व पोलादपूर रहिवासी संघाची सारी मंडळी अत्यंत जीवाभावानं या ठिकाणी काम करतात. एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस असतात. इथे शहरात राहत असले तरी आपल्या गावाच्या मातीची ओढ त्यांना असते आणि गावच्या विकासासाठी सुद्धा ते आपलं संघटन त्या ठिकाणी कामी लावतात. कालचा जो निकाल लागला आणि संजय राऊतांनी आरोप केला की महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे नेमकं काय? कालचा निकाल लागला त्याकडे तुम्ही कसं बघता? संजय राऊतनी त्या ठिकाणी मूर्खपणासारखं बोलणं बंद करावं. पराभव हे होत असतात, ते मोठ्या मनानं स्वीकारायचे असतात आणि पुन्हा कामाला लागून संघटन बांधून विजय प्राप्त करायचा असतो. परंतु संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाचं मनोबल एवढं खचलं आहे
ते एवढे हतबल झाले, EVM आणि अशा प्रकारच्या टीका करण्यापलीकडे त्यांना काही सुचत नाही. आज एवढा दैदिप्यमान विजय दिल्लीकरांनी दिला आहे. केजरीवालांनी सुद्धा तो स्वीकारला, भाजपचं अभिनंदन केलं. पण तशा प्रकारचे संस्कार संजय राऊतवर असते तर त्यांनी मोठ्या मनानं पराभव स्वीकारून भाजपचं अभिनंदन केलं असतं. आपण भूमिपुत्र आहात पोलादपूरचे, तर इकडे काय संदेश द्याल की नाही, इथे ते एकत्रित होऊन इथल्या सुखदुःखाशी एकमेकांच्या समोरात आहेतच. त्यांनी इकडे लवकरच त्यांचं कार्यालय प्रस्तावित आहे, ते एकत्रित झालं तर इथल्या लोकांच्या प्रश्नांसंदर्भात ते कार्यरत राहतीलच. परंतु ज्या मातीतनं आले त्या मातीसाठी सुद्धा इथलं संघटन काय करू शकेल काय ते त्यांनी करावं, अशा प्रकारच्या मला त्यांना शुभेच्छा असतील. कारण गावाकडचा माणूस हा शहरात जातोय, गावं ओस पडलेत, त्याच्यामुळं गावच्या ठिकाणी विकास, त्यांना रोजगार हे करण्यासाठी मुंबई पुणेकरांनी आमच्या सर्व संघटनांनी ताकदीनं काम करावं असा त्यांना माझा सल्ला असेल, विनंती असेल. नमस्कार. आज पोलादपूर तालुका रहिवासी संघाचा आज आमचा हा स्नेह मेळावा व सत्कार हळदी कुंकू व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे अध्यक्ष किसनजी भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली 10 ते 15 वर्षे हा कार्यक्रम असा सतत चालू आहे. आज आम्ही प्रामुख्याने आमचे केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ, तसे राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, तसेच आमचे कॅबिनेट मंत्री आमचे पोलादपूर माळचे कार्यक्षम आमदार माननीय भरतशेठ गोगावले यांचा सत्कार आज आमचे ज्येष्ठ व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते माननीय प्रवीणजी दरेकर यांच्या हस्ते आम्ही ठेवलेला आहे. या कार्यक्रमाला आमचे उद्योजक माननीय संतोषजी मेडेकर यांच्या उपस्थितीचा कार्यक्रम होत आहे. आणि आमच्या पोलादपूर तालुक्याचे हा कार्यक्रम नसून एक सामाजिक कार्यक्रम आमचे अध्यक्ष किसनजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे जे मुलांना शैक्षणिक वस्तू असू द्या, काही कोकणात काही गोष्टी झाल्या, पूरग्रस्त असू द्या, तेव्हाही साहेब मोठी त्यांची मदत असते. आणि पुणे शहरातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या आमच्या अध्यक्ष भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालतात. आणि आर्थिक मदत असू द्या, शैक्षणिक मदत असू द्या, विद्यार्थ्यांना मदत असू द्या, अशी साहेबांची आमच्या मदत असते. एवढं बोलतो सांगतो. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी राजेंद्र सकारामराव मोरे, गाव पैठण, पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे सचिव. मला खूप आनंद झाला. आज पोलादपूर तालुका रहिवासी संघाने स्नेह मेळावा, महिलांचं हळदी कुंकू आणि सत्कार समारंभाचं आयोजन केलं. आम्ही हे नियोजन करत असताना गेले 3-4 वर्ष झाली, पण करोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपल्याला स्नेह मेळावा घेता आला नाही. त्यामुळं जे पोलादपूर वासीय, पुण्यात राहणारे पोलादपूर वासीय आहेत, त्यांना एकत्र आणण्याचं काम गेले 3-4 वर्ष आम्हाला तसं त्या मानाने जमलेलं नाही. परंतु आजचा हा स्नेह मेळावा जो पार पडला तो मस्त आनंदात, उत्साहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेळ पैठणीचा जल्लोष, नारी शक्तीची ही संकल्पना घेऊन खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पोलादपूरचे भूमिपुत्र प्रवीण भाऊ दरेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार पण आज करण्यात आला. तर ह्या कार्यक्रमाचं नियोजन मागचं कारण म्हणजे एवढंच की आज माझ्या तालुक्यातली लोक संपूर्ण पुणे शहरात विखुरलेले आहेत. ते तरी सर्वांनी एकत्र यावं, लोकांच्या गाठीभेटी व्हाव्यात, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश. आणि या कार्यक्रमाची ह्या वर्षाची आमची जी थीम होती ती जन्मभूमी आणि कर्मभूमी. जन्मभूमी मी यासाठी असेच म्हणेन कारण जिथे आमचा जन्म झाला ते पोलादपूर तालुका, आणि जे कर्मभूमी म्हणजे पुणे, जिथे आम्ही कर्माने इथे कर्मभूमी म्हणून आम्ही ते काम करतोय आणि पुण्यात राहतोय, म्हणून पुणे ही कर्मभूमी. यावर्षी ह्या कार्यक्रमाची थीम जन्मभूमी आणि कर्मभूमी असा होता. धन्यवाद. संघटनेने बरेच कार्यक्रम गेले 3-4 वर्ष गेले. 1984 पासून संघटनेची स्थापना झाली, तेव्हापासून असे छोटे मोठे आम्ही कार्यक्रम घेतोय. मागचे 3-4 वर्ष आम्हाला कार्यक्रम घेता आले नाहीत. पुरस्काराचं स्वरूप आताच मी तुम्हाला सांगितलं, ऐतिहासिक सन्मान चिन्ह.